lecture, we study the various methods for solving linear equation in two variables. That is elimination method and second one is substitution method. आपण ह्या लेक्चरमध्ये एक नवीन मेथड इंट्रोड्यूस करणार आहोत लिनियर इक्वेशन सॉल्व करण्याची, दॅट इज ग्राफिकल मेथड. Guys, in 9th standard we have learned that the graph of linear equation in two variables is a straight line, and the points which satisfy that line means the points on that line which is nothing but the solution of that equation. आता ही गोष्ट म्हणजे हे तर आपण मागच्या वर्षी शिकलेलोच आहे 9th ला. तर आपण जास्त एक रिकॉल करू, एक इक्वेशन घेऊ 2x - y = 4. आता या इक्वेशनचा आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करणार की फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू मेक अ टेबल x, y and x into y. आणि आपल्याला आता एक 4 पॉइंट्स फाइंड आउट करायचे जे हे इक्वेशन सॅटिस्फाय करतील. आणि देन आफ्टर we plot this point on the graph and then join all of them. First of all, make x equals to 0. If x equals to 0, then y equals to -4. That is 0 minus 4. That is one point. If y equals to 0, then x equals to 4 divided by 2. It equals to 2. Another point is 2, 0. Another one point is if x equals to 1, then y equals to 2 minus 4 equals to y, means -2. That is 1 minus 2. And another point, if y equals to 1, then y equals to 1 घेतल्यानंतर एक पॉइंट मध्ये व्हॅल्यू येईल. तर y equals to 1 न घेता आपण घेऊ y equals to 2. Then y equals to 2 घेतलं तर x equals to 3 येईल. Then another point is 3, 2. If we join all of these points, then we get the graph of this equation. Make a graph. Draw x-axis and y-axis. It is 0. X-axis, x dash. Y-axis, y dash. 1, 2, 3. 5, 6, -1, -2, -3, 1, 2, 3, 4, 5, 6, -1, -2, -3. The first point is 0 minus 4. 0 minus 4. X equals to 0. That is one point. 2, 0. 2, 0. That is another point. 1 minus 2. 1 minus 2. That is one point. And 3, 2. 3, 2. That is one point. And if we join these 4 points, that is the equation of, that is the graph of 2x minus y equals to 2. जर तुम्ही प्रॉपर स्केलने आणि एक ग्राफ पेपरवर जर ड्रॉ केलं तर तुम्हाला एक स्ट्रेट लाईन मिळेल. आता इथे मी काही प्रॉपर स्केल घेतलेलं नाहीये, त्याच्यामुळे थोडी लाईन कर्व दिसते. बट इफ तुम्ही जर पूर्ण ग्राफ पेपरवर जर प्रॉपरली ड्रॉ केलं तर तुम्हाला एक नक्कीच एक स्ट्रेट लाईन मिळेल. दॅट इज द ग्राफ ऑफ दिस इक्वेशन. आता आपण एक ग्राफ ड्रॉ केलेला आहे. तर ग्राफ ड्रॉ करण्यासाठी काही स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप अशी आहे की आपण कोणते पण इक्वेशन बघायचं, त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करणारे कोणते तरी 4 पॉइंट्स घ्यायचे, मीन्स 4 ऑर्डेड पेअर्स घ्यायचे असे की जे ते इक्वेशन सॅटिस्फाय करतात. सेकंड स्टेप, ड्रॉ x axis and draw y axis, and then after plot these 4 points on this graph and then join all of them. आता या 3 स्टेप मध्ये आपण एक इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करू शकतो. आता त्याच्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल 4च पॉइंट का घ्यायचे, कारण जर लाईन ड्रॉ करायची असेल तर लाईन तर 2 पॉइंट मधून पण ड्रॉ होऊ शकते. बट जर 2 पॉइंट जर आपण घेतले आणि ते जर चुकले तर आपल्याला इक्वेशन चुकीचं मिळेल. मीन्स कोणते पण जर 2 पॉइंट घेतले, मीन्स इफ यू टेक दिस अँड दिस पॉइंट, किंवा हा एक पॉइंट करेक्ट फाइंड आउट केला आणि सेकंड पॉइंट फाइंड आउट करताना आपल्याकडून मिस्टेक झाली आणि आपण हा पॉइंट फाइंड आउट केला. इफ यू जॉइन these 2 points, then this is also a straight line, but it is not satisfy this equation.
ओनली दिस पॉईंट इज सॅटिस्फाईड बट ऑल दिस पॉईंट्स आर नॉट सॅटिस्फाईड. दॅट्स वाय 2 पॉईंट जर फाइंड आउट केले आपण तर तरी आपल्याला जर एक म्हणजे करेक्ट लाईन मिळेल याची गॅरंटी नसते. आपण आता नंतर 2 पेक्षा 3 घेतले, 3 पॉईंट जर घेतले तर त्याच्यात कोणते पण 3 पॉईंट कोलिनियर असले म्हणजे जर एका लाईनवर असले तर ते कोलिनियर असतील म्हणजे ते ड्रॉ जर केले तर एक सिंगल लाईन त्याच्यातून पास होईल. आता ते फाइंड आउट करताना जर आपण 3 पॉईंट घेतले, आता मी हा एक पॉईंट घेतला, हा एक पॉईंट घेतला आणि हा एक पॉईंट घेतला. आता हे 3 पॉईंट मधून तर लाईन एकच सिंगल लाईन ड्रॉ होणार नाही. मग आता आपण बघणार कसं की कोणते 2 पॉईंट करेक्ट आहे, हे 2 करेक्ट आहे काय, हे 2 करेक्ट आहे काय, हे 2 करेक्ट आहे. आता ते डिसाईड करण्यासाठी आपण काय करणार की याच्यामध्ये आपण डिसाईड नाही करू शकत की कोणता रॉंग आहे, कोणता तरी एक रॉंग असणार आहे, पण मग तो कोणता आहे हे डिसाईड नाही करता येणार. त्याच्यामुळे आपण काय करू की 4 पॉईंट घेऊ. आता 4 पॉईंट जर घेतले तर ते त्यांच्यातले कोणते पण 3 जर एका लाईनीवर आले तर त्याच्यातून आपण एक लाईन ड्रॉ करायची. त्याच्यातले जर 2 वेगळे आले 2 वेगळे आले देन वी आर गेटिंग रॉंग सोल्युशन. त्याच्यानंतर आपण परत एकदा आपलं जे आपण जे सॉल्व्ह केलेले ते परत एकदा चेक करू. म्हणजे 4 पॉईंट जर आपण पहिले फाइंड आउट केले तर त्याच्याने आपल्याला एक गॅरंटी येते की आपण जे सॉल्व्ह केलेले ते करेक्ट सॉल्व्ह केलेले. आता मी तुम्हाला एक इक्वेशन देतो, त्याचं तुम्ही ग्राफ ड्रॉ करा. वाटल्यास व्हिडिओ पॉज करा आणि ग्राफ ड्रॉ करून लगेच याच्यानंतर लगेच मी तो ग्राफ पण सीन करणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही याचा एक ग्राफ ड्रॉ करा, x प्लस वाय इक्वल्स टू 0. या इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करा आणि त्याच्यानंतर मी पण सोल्युशन देणारच आहे, तुम्ही त्याला चेक करा. आता आपण बघणार आहोत ग्राफिकल मेथड फॉर सॉल्विंग लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. तर त्यासाठी आपण तुम्हाला प्री रिक्विजिट त्याच्याबद्दलच एवढंच आहे की तुम्हाला फक्त ग्राफ ड्रॉ करता आला पाहिजे इक्वेशनचा. ते आता आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये शिकलेलो आहे आणि त्याच्या 3 स्टेप पण सांगितले आणि त्याचे काही कॉन्सिक्वेन्सेस पण सांगितले की ग्राफ आपण कसा ड्रॉ करायचा. आता ग्राफिकल मेथड म्हणजे काय, तर ग्राफिकल मेथड मीन्स की आपण काय करायचं, 2 इक्वेशन दिलेले असतात, इक्वेशन ए आणि इक्वेशन बी सपोज करायचं आणि त्याच्यानंतर दोघं इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करायचा आणि जो ग्राफ ज्या पॉइंटला इंटरसेक्ट होईल, कारण स्ट्रेट लाईन कोणत्या पण 2 स्ट्रेट लाईन जर त्या पॅरलल नसतील एकमेकांना किंवा ज्या कोइन्साइड होत नसतील तर त्या एकाच पॉइंटला इंटरसेक्ट होतात आणि तो एकमेव पॉइंट मीन्स तो सिंगल पॉइंट विच इज द सोल्युशन. म्हणजे त्याचा एक ऑर्डर पेअर येईल, तो सिंगल पॉइंट येईल, त्याच्यात काहीतरी तो म्हणजे एक सिंगल पॉइंट मीन्स एक ऑर्डर पेअर असणार आहे, त्याच्यात x ची काहीतरी व्हॅल्यू असेल आणि y ची काहीतरी व्हॅल्यू असेल. मग त्या पॉइंटचा मिनिंग असा होतो की तो जो पॉइंट आहे तो ए इक्वेशनला बी सॅटिस्फाय करतो आणि बी इक्वेशनला पण सॅटिस्फाय करतो. आता हे जरा मी ओरली असं व्हिज्युअली एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला आहे, बट याच्यापेक्षा बेटर एक्सप्लेन तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन करतो. एक एक्झाम्पल घेऊ आपण. फर्स्ट ऑफ ऑल टेक वन एक्झाम्पल, x प्लस वाय इक्वल्स टू 5 and second one is x minus y equals to 3. आता आपण फर्स्ट स्टेप काय करणार आहे की याचे कोणते पण 4 पॉइंट सॅटिस्फाय, x प्लस वाय इक्वल्स टू 5 हे सॅटिस्फाय करणारे कोणते पण 4 पॉइंट आपण फाइंड आउट करणार. देन मेक अ टेबल x y and xy. x equals to 0, y equals to 5, x equals to 5, y equals to 0, x equals to 1, y equals to 4, and x equals to 4, y equals to 1. आपल्याला आता ह्या इक्वेशनचे याला इक्वेशन a म्हणू आणि याला इक्वेशन b म्हणू. याचा पॉइंट असणार आहे 0 5 ऑर्डर पेअर, हा असणार आहे 5 0, हा असणार आहे 1 4 आणि हा असणार आहे 4 1. आता आपण ह्या इक्वेशनचे पॉइंट फाइंड आउट करणार, x y आणि x इंटू x इक्वल्स टू 0, y इक्वल्स टू -3, y इक्वल्स टू 0, x इक्वल्स टू 3. आपण काय करतो, एक कुठल्या पण याला 0 पुटअप करून तो एक पॉइंट फाइंड आउट करून घ्यायचा म्हणजे कॅल्क्युलेशनला सिंपल जातं. देन x इक्वल्स टू 5, y इक्वल्स टू 2, x इक्वल्स टू 4, y इक्वल्स टू 1. या आपण इक्वेशनचे इक्वेशन बी चे पण आपल्याला 4 पॉइंट्स मिळून गेलेले, 0 -3 3 0
5 2 and 4 1. आता आपण काय करणार आहे, हे जे पॉइंट्स आहेत तर हे पॉइंट्स आपण एका साईडला लिहून घेतो. आता मी हे रफ करून इथं ग्राफ प्लॉट करण्यासाठी जागा तयार करतो. पहिले मग ते पॉइंट्स एका साईडला लिहून घेतो. आता हे इक्वेशन ए सॅटिस्फाय करणारे पॉइंट्स आहे 0 5 5 0 1 4 4 4 1. इक्वेशन बी सॅटिस्फाय करणारे पॉइंट 0 -3 3 0 4 1 अँड 5 2. आता आपण काय करणार आहे, ग्राफ ड्रॉ करणार आहे या प्लॉटवर. मी आता काय केलेलं आहे, ग्राफ ड्रॉ ऑलरेडी एक्सप्लेन ड्रॉ करून घेतलेला आहे, एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. आता आपली स्टेप 2 पण कंप्लीट झालेली आहे. आता स्टेप 3 साठी आपण हे पॉइंट्स प्लॉट करणार आहे. सर्वात पहिले पॉइंट कोणता प्लॉट करणार, 0 5 0 5 विच इज दिस पॉइंट, 5 0 दिस पॉइंट, 1 4 this point and 4 1 this point. आपण काय करणार आहे, हे पॉइंट्स ड्रॉ जॉईन करणार. ही लाईन, ह्या लाईनची इक्वेशन काय आहे, x प्लस वाय इक्वल्स टू 5. सेकंड लाईन ड्रॉ करणार आता 0 -3, x इक्वल्स टू 0 y इक्वल्स टू -3. दिस वन 3 0 this one, 4 1 this point and 5 2 this point. आता आपण काय करणार आहे, हे ड्रॉ करणार आहे. हे कोणत्या लाईनचे इक्वेशन आहे, x - y इक्वल्स टू 3. सॉरी, या लाईनचे इक्वेशन काय, x - y इक्वल्स टू 3. आता आपल्याला इक्वेशन ए इक्वेशनची लाईन मिळाली आणि बी इक्वेशनची पण लाईन मिळाली. आता यांचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे मीन्स दिस वन, ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय, 4 1 मीन्स x इक्वल्स टू 4 अँड y इक्वल्स टू 1 मीन्स x इक्वल्स टू 4 अँड y इक्वल्स टू 1 इज द सोल्युशन फॉर इक्वेशन A x plus y equals to 5 and b x minus y equals to 3. This is the solution. आता आपण ग्राफ वरून सुद्धा सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. आता इथे ही लाईन काही एक्झॅक्टली ड्रॉ नाही झालेली आहे, तर मी तुम्हाला एक पुढे एक इमेज प्रोव्हाइड करतो. ज्या इमेज मध्ये हे जे इक्वेशन आहे, इक्वेशन ए हे रेड लाईनने डिनोट केलेले आहे आणि इक्वेशन बी हे बी लाईनने ब्ल्यू कलरने ब्ल्यू लाईनने डिनोट केलेले आहे. त्यांचे इंटरसेक्टिंग पॉइंट 4 and 1, जे तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. नाउ वी आर ओव्हर दिस लेक्चर हिअर. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.